अशा रीतीने आपण अगस्त्य ऋषींचं दर्शन घेतलं. हा मंदिराचा बॅक साईड आहे, किती सुंदर दिसतोय बघा. लांबूनच इतकं सुंदर आहे, छान वाटतंय. आत्ता हे मंदिर तुम्हाला अगदी शांत आणि खाली खाली वाटते, म्हणजे कोणी नाही आहे ह्या वेळेला दर्शनाला. पण तुम्ही जर महाशिवरात्रीमध्ये ह्या मंदिरामध्ये याल तर तुम्हाला प्रचंड गर्दी. इथे मला वाटतं 10-12 लाईन्स असतील, एवढ्या लाईन्स असतात इथे. आणि मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. प्रदक्षिणा आपण घालतो मग ही बॅकसाईड आहे, ते प्रदक्षिणा घातली जाते. महाशिवरात्रीमध्ये इतर लोकांचे उपवास असतात. लोक पाणीही ग्रहण करत, म्हणजे पाणीसुद्धा पित नाही. आणि लोक इथे प्रचंड लाईनमध्ये उभे असतात फक्त अगस्त्य ऋषींच्या दर्शनासाठी. सो मंदिर एका लांबून तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या कसं वाटतंय. पूर्ण व्ह्यू हा किती सुंदर वाटतं आणि किती सुंदर इकडचा परिसर आहे. इथे पाणपोई आहे. पाणपोई म्हणजे इथे आपण पाणी पितो. म्हणजे भक्तजनांना, म्हणजे भक्त जे येतात दर्शन घ्यायला त्यांना त्रास होऊ नये म्हणून पाण्याची सोय इथे केलेली आहे. सो ही आहे पाणपोई. आणि सुंदर असं इथे एक झाड आहे चिंचेचं, म्हणजे सर्वांना आवडतं. किती चिंच लागलीत बघा इथे. आणि छान इथे एक मस्त अशी बैठक म्हणू शकता, किंवा गावात स्पेशली गावामध्ये असं बसायला छान केलेलं असतं झाडाखाली सावलीत. आणि इथे बरीचशी लोकं मस्त गप्पा मारायला बसतात अतिशय छानपैकी. सो छान इथे एक चिंचेचं मंदिर आहे, चिंचेचं झाड आहे. बरीचशी चिंच लागली आहेत, पण माझा काही हात इथे पोचणार नाही असं मला वाटतं. सो अशा रीतीने आपण मंदिराचं दर्शन घेतलं. इथे प्रचंड प्रोग्राम्स, म्हणजे हॉल्स असल्यामुळे इथे लग्नाचे किंवा इतरही कोणते समारंभ असतील तुमचे, म्हणजे एंगेजमेंट, साखरपुडा ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धाही इथे केले जातात. आणि इथे आजूबाजूलाही मंदिरं आहेत 2, आपण त्याचीही दर्शन घेऊ. आणि इकडचा परिसर हा जो तुम्हाला आत्ता पूर्ण खाली दिसतोय तो पूर्ण महाशिवरात्रीला भरलेला असतो. हां, इथे तुम्हाला असं शिरायला सुद्धा जागा नसते, इतकी गर्दी असते. आणि प्रचंड शांत आहे बघा, अजिबात आवाज नाही, काही नाही आहे. फक्त जे भक्त येतात ते अगदी शांततेत दर्शन घेतात, दर्शन घेऊन जातात. असं काही हे असं वाटतं लहानपणी दगडं मारायचो आणि चिंचा काढायचो, तसं काढावं आणि खावं. म्हणजे तोंडाला पाणी सुटलं ॲक्च्युली ह्या सगळ्या चिंचा बघून. पण बॅड लक इथे दगडही नाही आहे की घ्या आणि मारा. असं हे स्थळ आहे जे तुम्हाला मी, म्हणजे पवित्र स्थान आहे ॲक्च्युली. सो या ठिकाणी घेऊन आली आहे. आता आपण ह्या 2 मंदिरांचं दर्शन घेऊया. पाण्याची टाकी आहे इथे उंच, कारण समारंभ खूप सारे होत असतात, त्याच्यामुळे पाण्याची सुविधा इथे केलेली आहे, लोकांना पाणी कमी पडू नये. इथून मंदिराचा हा जो आहे हा एंट्रन्स आहे, इथून लोक येतात दर्शनासाठी. सो असे बरेचसे. आणि अगस्त्य ऋषींबद्दल तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्यांची खूप माहिती मी तुम्हाला देऊ शकते. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला नक्की विचारा. तर आता आपण बाकीच्या मंदिरांचं दर्शन घेऊ या तुम्ही माझ्याबरोबर. छान मंदिर आहे हे सुद्धा. इथेही छान बघा, हे पण चिंचेची झाडं आहे. इथे ऑलमोस्ट चिंचेची झाडं आहेत. जशी कोकणात सगळीकडे नारळाची झाडं असतात तशी मला इथे सगळीकडे चिंचेची झाडं दिसत आहेत. या हे आहे देवीचं मंदिर आहे तुमचं. दर्शन घेऊ आपण. निसर्गरम्य ठिकाणं तर आपण खूप बघतो आणि यापुढेही तुम्हाला मी खूप दाखवणार आहे. पण आज मी तुम्हाला मुद्दामून एका पवित्र ठिकाणी घेऊन आली आहे. या किती शांतता आणि स्वच्छता आहे, बघू शकता तुम्ही. छान मंदिरामध्ये
माता असं या मंदिराला संबोधलं जातं. तर या आपण दुसऱ्या मंदिराचं दर्शन घेऊ. छान मस्त वाटते इथे. मला ना मंदिरांमध्ये पवित्र ठिकाणी यायला आवडतं का, म्हणजे कारण आपल्याला ना जी शांतता कुठेच मिळत नाही जीवनामध्ये. तर तुम्हाला शांतता आणि रिलॅक्स म्हणण्यापेक्षा आपल्याला मानसिक शांतता खूप इथे भेटते. म्हणजे आपण जर डिस्टर्ब असलो, मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन, जर कधी तुम्हाला डिस्टर्ब वाटलं, मन थोडंसं बेचैन वाटलं, प्रश्नांची उत्तरं भेटत नसतील, खूप विचार करायचा असेल कोणत्या गोष्टींचा आणि त्याची उत्तरं आपल्याला भेटत नसतील, तर मंदिरासारखं सुंदर ठिकाण नाही आहे. कारण तिथे खूप शांतता असते आणि जीवनातले मोठे प्रश्न जे काही जणांना हल करता येत नाहीत आणि लोक अशा वेळी नको ते निर्णय घेतात, असे जर मनामध्ये वाईट विचार येत असतील तर मी तुम्हाला सांगेन नक्की मंदिरामध्ये जा, शांत बसा. 1 तास जरी शांत बसलात तरी तुमच्या जीवनातल्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळतील. ह्यापेक्षा बेस्ट कोणतेही स्थान नाही. तर देवाने आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलं, त्या जीवनाला आपल्याला अर्थ द्यायचा असेल तर जीवनामधले विशेष कठीण जे न सोडवणारे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर इथे येऊन ते प्रश्न नक्की सुटतात. आपल्याला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळतात. हा माझा एक्सपिरियन्स आहे. प्रत्येकाच्या जीवनात जसे भरपूर प्रश्न असतात, भरपूर संकटं असतात, तशी भरपूर संकटं माझ्याही आयुष्यामध्ये होती, पण मला इथे येऊन त्याची खूप सारी उत्तरं, खूप सारी गोष्टी. मी ह्याच मंदिरामध्ये एक उदाहरण वाचलेलं तुम्हाला सांगते कासवाचं. अतिशय सुंदर उदाहरण होतं ते, की कासव कठीण प्रसंगी, म्हणजे जेव्हा असं त्याला वाटतं की आपल्या आजूबाजूला कोण आहे, तेव्हा तो आपल्या शरीराची सगळी अंग म्हणजे हात, पाय, डोकं जसं आतमध्ये ओढून घेतं, ठीक आहे, आणि स्वतःचं संरक्षण करतं. तशा कठीण प्रसंगी आपल्यालाही आपल्या शरीराचे ज्या काही डिस्टर्बन्सच्या गोष्टी आहेत त्या अशाच ओढून घेतल्या पाहिजेत आणि विचार केला पाहिजे की आपल्याला काय करावं. आणि जेव्हा आपल्याला कळेल की ती संकटं दूर गेली आहेत, तेव्हा अचानक एकदम फ्रेश होऊन पुन्हा एकदा नवीन सुरुवात केली पाहिजे, जसं कासव करतं. कासव हे जेव्हा त्याला कळतं की संकट आपल्यापासून दूर गेलं आहे, तेव्हा ते आपलं शरीर पुन्हा मोकळं करतं, पुन्हा दीर्घ श्वास घेतं. दीर्घ श्वास कसा घ्यायचा आहे कासवाकडनं. कासवाचं आयुष्य जास्त काय तुम्हाला माहिती आहे, कारण तो दीर्घ श्वास घेतो. त्यामुळे त्याचं आयुष्य तुम्ही ऐकलं असेल 100 वर्ष, काही जण म्हणतात बरेच वर्ष कासव जगतो. त्याचं रिझन हेच आहे की कासव दीर्घ श्वास घेतो. सो अशी बरीचशी उदाहरणं आहेत, पण कासवाचं उदाहरण सर्वात बेस्ट उदाहरण आहे, जे मी नेहमी लक्षात ठेवते म्हणून मी तुम्हालाही सांगते. आणि तुम्हाला माहिती आहे कितीही संकटं आली ना तरी तो त्याच्या पाठीवरती घेतो कासव. हे आपण कासवाकडनं शिकावं. कारण आणि इतकी संकटं येऊनसुद्धा तो त्याची पाठ मऊ मृदू, म्हणजे भले ते कडक असते, खूप कठीण असते, पण मृदूही तितकीच असते, कारण तो त्याच्याने डगमगत नाही. त्या पाठीवरती तो कितीही गोष्टी झेलतो. हे कासवाकडनं आपण शिकावं. म्हणजे कितीही संकट आली की आपल्याला झेलता आली पाहिजेत. देवाने आपल्याला तितकं सक्षम बनवलं आहे, देवाने आपल्याला तिथान बनवलं आहे, हे कासवाकडनं आपण शिकलं पाहिजे. सो अशी बरीचशी उदाहरणं आहेत. आता आपण दुसऱ्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ. आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही कसं वाटतं, किती ग्रीनरी आहे इथे. इथे म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक गावात शेती केली जाते, भरपूर केली जात असेल, म्हणजे नो डाऊट. पण मी प्रत्यक्ष जेव्हा इथे अकोलामध्ये आली आहे तेव्हा मला असं वाटतं ज्या प्रकारे इथे शेती केली जाते ना, तिथे कुठे म्हणजे मला दुसरीकडे कुठे आहेत की मी फिरली आहे मला नाही जाणवली. इकडची माणसं भारी कष्टाळू आहेत आणि भरपूर शेती करतात. म्हणजे सगळे फळभाज्या, फुलभाज्या, तुम्हाला सांगते एव्हरीथिंग, म्हणजे मी सगळं बघितलं आहे, तुम्हाला दाखवीन मी प्रत्यक्ष. झेंडूची फुलं, म्हणजे सगळं एव्हरीथिंग मी इथे बघते. सो इकडची माणसं आहेत ना, म्हणजे मी ऑब्झर्व केलं आहे. बाकीच्या इथे थोडासा मोठेपणा दाखवला जातो किंवा श्रीमंती दाखवली जाते, तसं मी इथे नाही बघितलं. इथे माणसं खूप सुंदर आहेत, कष्टाळू आहेत. सो आता आपण एका नवीन मंदिराचं दर्शन घ्यायला आलो, ते दर्शन घेऊ या. याला म्हणतात इरावती तीर्थ. तुम्हाला मी दाखव, तिथे लिहिलं असेल, एक मिनिट बघा. हे त्यांचं नाव आहे. हां बघा, इरावती तीर्थ. संस्कृत भाषेत इरा म्हणजे पाणी, संस्कृत भाषेत इरा म्हणजे पाणी. इरावती म्हणजे विपुल
पाणी असलेले स्थान ऋग्वेदातील पुरुषणी नदीला इरावती म्हणतात. इरावती हे सरस्वतीचे एक नाव आहे. स्वत पुराणात महर्षी अगस्तींनी केलेल्या महालक्ष्मी स्तुतीनुसार इरा हे लक्ष्मीचे एक नाव आहे. वाव. लक्ष्मी श्रियच कमला कमलालयाच पद्मा रमा असं बरंचसं इथे लिहिलेलं आहे. तुम्ही एकदा नजर टाका, तुम्हाला कळेल. विष्णुप्रिया इति सदा जपता म्हणजे काहीतरी आहे. हे इरावती तीर्थ महर्षी अगस्तींच्या जलरूपाचे आणि पर्यायाचे ऐश्वर्याचे ज्ञानाचे प्रतीक आहे. ॲक्च्युली या तीर्थांना श्रद्धावतांना म्हणजे जे श्रद्धाळू असतात त्यांना सौख्य शांती आणि आरोग्य प्राप्त होते इकडच्या तीर्थाने. इरा एक सुंदर नाव आहे इरा.